बच्चू कडू आज शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीनही करणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार अशी सूत्रांची माहिती। पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद दिलं जाणार असंही कळतंय। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक झाली। शिवसेनेत बच्चू कडूंना मोठी जबाबदारी मिळणार अशी सूत्रांची माहिती। बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार, मात्र प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार अशी सूत्रांची माहिती आहे। बच्चू कडूंना पुढील 6 महिन्यात शिवसेनेकडून मंत्रिपद देणार अशी माहिती आहे। बच्चू कडूंनी प्रहार शिवसेनेत विलीन केल्यास सेनेला काय फायदा होऊ शकतो? विदर्भासह राज्यात कडूंच्या रूपात शिंदेंच्या सेनेला एक आक्रमक चेहरा मिळेल। ग्रामीण भागात प्रहारची ताकद असल्याने सेनेत विलीन झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो। अमरावती सध्या सेनेचा फार मोठा वलय नाही। कडूंच्या एंट्रीने पुन्हा शिवसेनेला चांगले दिवस येऊ शकतात। प्रहार सेनेत विलीन झाल्यास ते कार्यकर्ते शिवसेनेला मिळतील आणि शिवसेनेचं बळ वाढेल। शेतकऱ्यांचे प्रश्न, दिव्यांग प्रश्न हे कडूंचं वैशिष्ट्य आहे। याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो। प्रहारच्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेला निवडणुकांमध्ये प्रचार, मोर्चे, जनसंपर्क यासाठी मजबूत टीम मिळेल। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची बैठक झाली। शिवसेनेत बच्चू कडूंना मोठी जबाबदारी मिळेल अशी माहिती आहे।